हा तसं पाहिजे. आणि स्पष्ट बोलणारा व्यक्ती पाहिजे. म्हणजे इकडे 12 भानगडी करायच्या आणि काही म्हणजे सांगायचं नाही. समजा बुवा खरं बोल म्हणलं तर त्यांना इकडे खोटं बोलायचं, तसं नाही पाहिजे. जे आहे ते आहे. रिअल ज्या गोष्टी आपण बोलतो ना, तर ते काय होतं मित्रांनो, की आपण सतत खोटं बोललो ना, तर काही गोष्टी आपल्या ध्यानात ठेवायची गरज पडती. म्हणजे खोटं जर बोलत राहिलो आपण, तर मग काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. यायला आपण मागच्या वेळेस असं बोललो होतो बुवा, मग त्या ठेवाव्या लागतात. पण जे रिअल बोलतं ना माणूस, खरं बोलतं ना, त्याला काहीच ध्यानात ठेवायची गरज पडत नाही. कारण त्याला गरजच पडत नाही. ती ध्यानात ठेवायची, लिहून ठेवायचं काही गरज पडत नाही. कारण ते जे सत्य आहे ते सत्य असतं. आणि खोटं बोलायचं म्हणल्यावर मग ते पुढच्या वेळेस आपण मागच्या वेळेस काय बोललो होतो बुवा, मग त्या प्रश्नावर अजून तेच उत्तर द्यावं लागतं. तसं खऱ्याला काही मरण नसतं. ते काय विचारलं जे आहे ते आहे. मागचं काय आणि पुढचं काय त्याचं खरंच राहणार. पण मग खोटीचं तसं होऊन जातं, असं होतं.